मी अजून हार मानली नाहीये. अशात एक असा क्षण येतो जेव्हा आतून सगळं काही तुटून जातं. प्रत्येक श्वास घेताना छातीत एक मोठी कळ उठते आणि डोळ्यासमोर फक्त निराशा दाटून येते. मन इतकं शांत आणि थंड होतं की स्वतःच्या धडधडीचा आवाजही एकाकी आणि भयान वाटतो. पाहिलेली स्वप्न आता धुसर झाली आहेत आणि भविष्याची वाट पूर्णपणे अंधुक दिसते. मनात इतकी घालमेल असते की कोणाशी मन मोकळं करावं आणि काय सांगावं हेही समजत नाही. एकाकीपणा इतका वाढतो की आपली सोबत आपलीच सावली पण परकी परकी वाटते. भूतकाळातील आठवणी आता काट्यासारख्या बोचतात आणि प्रत्येक क्षणाला दुःखाची जाणीव करून देतात. चेहऱ्यावरचं हसू कुठेतरी कायमच हरवून गेलं आहे आणि प्रत्येक नवी सकाळ एक न संपणार ओझं घेऊन येते. रात्र कधी संपेल आणि या वेदनामधून कधी मुक्ती मिळेल याची फक्त वाट बघत राहावी लागते. कधी कधी वाटतं या सगळ्या त्रासातून कुठेतरी शांत झोपून जावं आणि पुन्हा कधीच जाग होऊ नये. पण तरीही एक लहानशी पण वेगळी आशा मनात कुठेतरी जिवंत आहे. कदाचित उद्या काहीतरी बदलेल, दुःखाचे काळे ढग हटून जातील आणि आनंदाचा वर्षाव होईल. याच आशेवर दिवस ढकलणं चालू आहे. आता हे दुःख सहन करणं माझ्यासाठी खूप कठीण झालं आहे. मी पूर्णपणे थकून गेलो आहे, पण तरीही मी हार मानू शकत नाही, कारण माझ्यावर माझ्या लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी तोडू शकत नाही. लोकांनी मारलेले टोमणे आजही माझ्या कानात घुमतात आणि माझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांना मला उत्तर द्यायचं आहे. वाईट वेळ आहे हे खरं आहे, पण मी अजून हिंमत सोडलेली नाही. वेळ लागेल, नक्कीच लागेल, पण मी त्या सगळ्यांना माझ्या कृतीने, माझ्या यशाने उत्तर नक्कीच देणार आहे, नक्कीच देणार आहे. मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे धरणीकर हा सुंदर लेख माझ्या वाचनात आलेला आपल्या सर्वांच्या समोर माझ्या आवाजामध्ये सादर केलेला आहे. मनस्वी धन्यवाद.